कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मनाला लावून घेऊ नका, रागाच्या भरात माणूस बोलतोय असं। जाऊ दे, त्यांचं बी बरोबरच आहे म्हणा। त्या एवढ्या हुशार कर्तृत्ववान शिकलेल्या मास्तरीन बायाने आम्ही असं आमच्यासारखा आडांढेंग गोळा पडला त्यांच्या गळ्यात। हो, त्या असतील हुशार शिकलेल्या, पण तुम्ही काही कमी नाही। आणि शिकलेला माणूस शहाणा असतोय असं कुठे असतंय वय? हा, 9वी शिकलेला असताना आज तुम्ही करोडो रुपयांचा व्यवसाय एक हाती सांभाळताय का नाही? ते सांभाळतोय। आणि तुमच्या लग्नासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढी मोठी मोठी खानदानी स्थळं आलती। सुनबाईंपेक्षा लई चांगल्या मुली होत्या। आमचा जीव अडकला होता ना त्यांच्यात, म्हणून तर आम्ही तुमचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं ना। कारण अधिपती, आम्हाला का नाही तुमचं सुख महत्वाचं आहे। आजही आम्ही त्यासनी हे समज सांगितलं, कारण आम्हाला असं वाटत होतं निदान तुमच्यासाठी त्या घरला परत येते। पण कुठलं काय, नाही आल्या त्या। खरं सांगतो अधिपती, आम्ही आज सुनबाईंकडे गेलतो कारण आम्हाला मनापासून असं वाटतंय की तुम्ही सुखात आनंदात राहावं, आणि त्या घरला परत आल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरचं हसू काय परत येणार नाही। म्हणून आम्ही त्यांच्या समोर जाऊन हात जोडले, विनंती केली, पण काय त्यांनी आमचं काय ऐकूनच घेतलं नाही। उलट एवढं बोलल्या त्या आम्हाला की वाटलं त्यांचं ते बोलणं ऐकून सरळ वृद्धाश्रमात जावं। हो आईसाहेब, हे वृद्धाश्रमाचं नाव परत काढायचं नाही तुम्ही। मी पाया पडतो बघा तुमच्या। आम्ही खरं सांगतोय अधिपती, तुमच्याकडे बघून आम्ही या घरात राहतोय, नाहीतर कवाच गेलो असतो आम्ही वृद्धाश्रमात। साहेब, तुम्ही नका लय विचार करू। त्यांनी मला काय बोलायचं ते बोलू दे की, तुम्हाला बोलायचा काय संबंध आहे? त्यांनी मी आता फोन करून त्यांना थांबा अधिपती, थांबा। नाही, त्यांना सांगतो असला नाही खपवून घेणार म्हणून। तुम्ही फोन नका करू, थांबा। फोन का नको करू? अहो, का म्हणजे काय, आम्ही तुमची भांडणं मिटवायला बघतोय आणि तुम्ही का वाढवायला येऊ? हा, हे बघा, आता तुम्ही त्यांना काहीतरी बोलणार, त्या तुम्हाला काहीतरी बोलणार, हे असं किती दिवस चालायचं? आणि त्या आम्हाला काय बोलल्या ना तर आम्हाला त्याचं काय बी वाईट वाटत नाही। खरं सांगतो, आम्हाला त्याची आता सवय झाल्या। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा राग सोडावा आणि घरला परत यावं। लई समजवलं आम्ही त्यासनी, पण त्या काय ऐकाय तयार नाहीत। लई हट्टी आहेत सुनबाई। एकदा का त्यांनी ठरवलं म्हणजे ठरवलं, अजिबात बदलत नाहीत स्वतःचं म्हणणं। तर बाईच्या जातीनं एवढा ताटकणा असून चालतंय वय? जरा नमतं घ्यावं लागतं का नाही? अधिपती, आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही सुनबाईंना घरला परत घेऊन येऊ, पण आम्ही कमी पडलो। माफ करा आम्हाला, माफ करा। हे काय करताय तुम्ही? असं काय करू नका आईसाहेब। एकतर मी तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे जायची काय गरज नाही। कशाला गेल्यावर तुम्ही? अहो, आम्ही एक प्रयत्न करून बघितला, पण आम्हाला काही यश नाही आलं। ठीक आहे, सोडा तुम्ही आता काय त्याचा विचार करू नका। काय करायचं ते मी बघतो आता। तुम्ही लई लोड घेऊ नका। जाऊ, तुम्ही आराम करा, जाऊन झोपा तुमच्या खोलीत, आराम करा। आराम करतो। हां, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।